नमस्कार मित्रांनो, या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एका नॅनो कॅप साईजच्या कंपनीचा आपण अभ्यास करणार आहोत, रिव्ह्यू करणार आहोत की जी कंपनी खूपच छोट्या साईजची आहे आणि ही कंपनी काम करते ट्रान्स लॉजिस्टिक्स सर्व्हिस सेक्टरमध्ये. आता हे जे सेक्टर आहे, लॉजिस्टिक्स सेक्टर, या सेक्टरमध्ये पूर्वी कुठल्याही प्रकारचं जे काही मुवमेंट आहे ना ते आपल्याला पाहायला मिळत नव्हती, कारण कोणत्याही प्रकारचे रूल्स रेग्युलेशन इथे पाहायला मिळत नव्हते. परंतु ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीची घोषणा केली, त्यानंतर मात्र या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये आपल्याला हालचाल दिसायला लागली आणि हळूहळू या कंपन्यांचा परफॉर्मन्स आपल्याला सुधारताना पाहायला मिळायला लागला. अशाच प्रकारची ही कंपनी आहे या सेक्टरमध्ये काम करणारी, की जी अत्यंत छोट्या छोट्या साईजची आहे. म्हणजेच ह्या कंपनीमधील इन्व्हेस्टमेंट आयदर आपली हिरो सुद्धा होऊ शकते किंवा झिरो सुद्धा होऊ शकते. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला खूप काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. जर आपण या कंपनीला इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य समजत असू तर एकतर ह्या कंपनीचे येणाऱ्या क्वार्टरचे रिझल्ट त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल. त्याच्यानंतर कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे या Q3 मधला तो कसा आहे हे पाहून आणि त्याच्यानंतर भविष्यातील ग्रोथ कशा प्रकारची असू शकेल याचा अंदाज घेऊन या कंपनीमध्ये एक छोटीशी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून आपण हळूहळू या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकतो. तर कोणती आहे ही कंपनी हे पाहण्यापूर्वी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर इतरांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. या कंपनीचं नाव आहे श्रीजी ट्रान्स लॉजिस्टिक लिमिटेड आणि या कंपनीची करंट शेअर प्राइस दिसते ती आहे 58 रुपये. आणि जर मॅक्झिमम चार्ट या कंपनीचा पाहिला तर इथे आपल्याला 5.5% पॉझिटिव्ह रिटर्न दिसत आहेत. आपल्याला सुरुवातीचा ह्या कंपनीचा जो चार्ट परफॉर्मन्स पाहायला मिळतोय, आपण पाहू शकतो हा एक फ्लॅट परफॉर्मन्स सुरुवातीला होता, कारण आपण आधीच पाहिलं की इथे या सेक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचे रूल्स रेग्युलेशन फॉलो केले जात नव्हते. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची मुवमेंट या शेअर्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नव्हती. परंतु जशी या लॉजिस्टिक पॉलिसीची NLPची घोषणा झाली आणि त्यानंतर पाहू शकता एक रॅली या शेअर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेळ या शेअर्समध्ये आपल्याला 750-800% रिझल्ट जे काही रिटर्न्स आहेत ते पाहायला मिळत आहेत. आणि इथून त्यानंतर मात्र कंपनी एका छोटासा क्रॅश कंपनीमध्ये आपल्याला दिसतोय, जो ऑलमोस्ट 30% पर्यंतचा दिसतोय. आणि मागच्या 1 वर्षाचा परफॉर्मन्स जर पाहिला तर हा क्लिअरली 30%, जवळपास 30% निगेटिव्ह असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु जर व्यवस्थित आपण अभ्यास केला ना तर कंपनी आता आपल्या एका सपोर्ट लेवलला असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा सपोर्ट लेवल आहे ऑलमोस्ट ज्या लेवलला आता कंपनी आहे त्या लेवलचा. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टेक्निकली जरी आपण सपोर्ट म्हणत असू तरी ज्या काही छोट्या साईजच्या कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये कधीही सपोर्ट आणि रेझिस्टन्स काम करताना पाहायला मिळत नाही. एका क्षणामध्ये हे सर्व रेझिस्टन्स आणि सपोर्ट आपल्याला तुटल्याचे पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची शाश्वती इथे देता येत नाही, कारण कंपन्याच लहान साईजच्या असल्यामुळे इथे हा प्रॉब्लेम आपल्याला कंटिन्युअसली आणि वारंवार पाहायला मिळतो. या कंपनीची लिस्टिंग झाली 2019 पासून आणि मागच्या 5 वर्षामध्ये या कंपनीने आतापर्यंत जो ओव्हरऑल परफॉर्मन्स दाखवलाय त्याच्यामध्ये 550%चे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ह्या कंपनीचा जो काय बिझनेस पोर्टफोलिओ आहे त्याच्यावर एकदा आपण नजर टाकू, म्हणजे आपल्याला ह्या कंपनीचा बिझनेस काय आणि कशा प्रकारचा आहे तो कळायला मदत होईल. आता या कंपनीच्या बिझनेस प्रोफाईलवर जर आपण नजर टाकली तर इथे आपल्याला दिसतंय की ही कंपनीची सुरुवात जी आहे झालेली आहे ती 1994 मध्ये. आणि कंपनी काम काय करते तर श्रीजी ट्रान्स लॉजिस्टिक इज प्रायमरली एंगेज्ड इन द बिझनेस ऑफ ऍक्टिंग ॲज अ ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर आणि इट इज वन ऑफ द लार्जेस्ट इंटिग्रेटेड नॅशनल लॉजिस्टिक सोल्युशन प्रोव्हायडर इन इंडिया बाय प्रोव्हाइडिंग फ्राईट मॅनेजमेंट अँड इंटिग्रेटेड लॉजिस्टिक सोल्युशन सर्व्हिसेस टू मल्टिपल इंडस्ट्रीज. म्हणजे एकंदरीत जे काही ट्रान्सपोर्ट आणि किंवा लॉजिस्टिक सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करते. आणि ही कंपनी एक नॅनो कॅप साईजची कंपनी आहे, जिचं मार्केट कॅप आपल्याला दिसतंय 304 करोडचं. म्हणजे ही कंपनी व्हेरी 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 रिस्की कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण कंपनीचं मार्केट कॅप जे काय आहे हे 304 करोडचं. म्हणजे ऑलमोस्ट आपण असं समजू शकतो की
ही कंपनी झिरो सुद्धा होऊ शकते आणि इथून ही कंपनी हिरो सुद्धा होऊ शकते. दोन्ही प्रकारच्या शक्यता इथे नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला जी काही काळजी घ्यायची आहे ती एकच आहे, ती म्हणजे या अशा शेअर्समध्ये आपली इन्व्हेस्टमेंट ही मिनिमम असली पाहिजे. आता या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर आपण जर नजर टाकली तर मार्च 2014 पासूनचा डेटा जर पाहिला तर या कंपनीच्या सेल्समध्ये कुठेही आपल्याला प्रॉब्लेम असल्याचं दिसत नाही. जो काही सेल्स आहे तो वाढत वाढत म्हणजे 80 करोड वरून आता जो करंट इयर पर्यंतचा जो काही सेल आहे हा 225 करोड पर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर जर नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर हा प्रॉफिट मधल्या काळामध्ये सिंगल डिजिटमध्ये होता, जो आता डबल डिजिटमध्ये पोहोचला आहे आणि करंट फायनान्शियल इयरमध्ये हा जो काही नेट प्रॉफिट आहे हा 14 करोड पर्यंत पोहोचलेला दिसतोय. मध्यंतरी एका वर्षामध्ये आपल्याला -1% किंवा -1 करोडचे आपल्या नेट प्रॉफिटमध्ये जे काय आहे ते दिसतंय. म्हणजेच इथे कंपनी थोडीशी म्हणजे हा पिरियड दिसते 2020-21चा जो काही पिरियड आहे ज्याच्यामध्ये कोविडचा सर्वात मोठा परिणाम आपल्याला दिसतोय. हा बऱ्याच कंपन्यांवर असाच परिणाम झालेला होता, परंतु नंतर मात्र कंपनी कमबॅक करत आतापर्यंत पॉझिटिव्ह नेट प्रॉफिट कमवत आहे. कंपनीच्या बॅलन्स शीटवर एकदा नजर टाकूया. कंपनीकडे जे रिझर्व्ह आहेत त्याच्यामध्ये 38,000 करोड आणि जे काही कंपनीवर लोन आहे ते आहे 54 करोड. म्हणजे इथे अजून एक रिस्की आकडा आपल्याला दिसतोय की जे काही रिझर्व्ह आहेत हे आपल्याला लोन पेक्षा कमी दिसत आहेत. आता हे जे काही लोन आहे ज्याच्यामध्ये लॉंग टर्मचे लोन आहे ते आहे 13.5 किंवा 14 करोडचं आणि बाकीचं जे 40 करोडचं लोन आहे ते आहे शॉर्ट टर्म पिरियड मधलं. आता हे 40 करोड जे काही शॉर्ट टर्मचं लोन आहे हे एका वर्षामध्ये कंपनीला कंप्लीट करावं लागणार आहे आणि त्यानंतर मग राहील ते लॉंग टर्मचं जे काही लोन आहे ते. त्यामुळे मित्रांनो थोडासा आपल्याला ह्या छोट्या कंपनीमध्ये हा एक प्रॉब्लेम पाहायला मिळतो की कंपनी कधी कधी जे काही लोन घेते ही कंपनीच्या ग्रोथसाठी घेते आणि जर त्या लोनचा उपयोग म्हणजे त्या पैशांचा उपयोग जर कंपनीच्या ग्रोथ किंवा कंपनीचा बिझनेस वाढवण्यासाठी होत असेल तर ही चांगली गोष्ट असते. म्हणजे लोन घेणं ही काही पाप किंवा चुकीची गोष्ट आहे असं म्हणता येत नाही. फक्त त्या लोनचा उपयोग चांगल्या कारणासाठी झाला पाहिजे तेवढंच. आता या कंपनीचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितलं तर इथे प्रमोटर्सकडे जी होल्डिंग दिसते ती ऑलमोस्ट 72 म्हणजे 70% पेक्षा जास्त आहे. 72-73% ची होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे आणि एवढ्या छोट्या साईजच्या कंपनीमध्ये एफआयने सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे आणि जी होल्डिंग दिसते ती 0.64% ची दिसते आणि पब्लिककडे जी होल्डिंग आहे ती 26.5% ची आहे. म्हणजे एक छोट्या साईजची कंपनी आहे आणि छोट्या साईजची कंपनी असून सुद्धा या कंपनीचा ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे अगदीच काही वाईट नाही. फक्त जो एक आपल्याला आकडा दिसतोय की जो लोनचा आकडा आहे हाच थोडासा काळजी करण्यासारखा आहे. बाकी इतर कोणताही पॉईंट काळजी करण्यासारखं नाही आणि हे सेक्टर आहे हे भविष्यात चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करणार हे प्रत्येकाला माहिती आहे. लॉजिस्टिक्स सेक्टर आता म्हणजे आपण एक म्हणू शकतो ना कात टाकायला ह्या सेक्टरने सुरुवात केलेली आहे. कारण आता एक बूस्ट मिळाला म्हणजे गव्हर्नमेंट कडूनच जर ह्या सेक्टरला पुढे प्रमोट करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे ह्या सेक्टरमधील इतर कंपन्या सुद्धा खूप चांगल्या परफॉर्मन्स करतायत आणि ही तर एक नॅनोकॅप साईजची कंपनी आहे आणि हिला वाढण्यासाठी म्हणजे आपण म्हणू शकतो ना आकाश मोकळं आहे. म्हणजे खूप ग्रोथ होऊ शकते आणि ही कंपनी जर नॅनो कॅप मधून मायक्रो कॅप आणि तिथून स्मॉल कॅप मिड कॅप असा जरी एवढा जरी प्रवास या कंपनीने केला मिड कॅप पर्यंत जरी पोहोचली ना तरी आपण इमॅजिन करू शकत नाही एवढा पैसा ही कंपनी कमवून देऊ शकते. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.